सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या 1.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका सादर करीत आहोत. या मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. मागील काही आठवड्यांपासून आदरणीय बाबा महाराज परमपूज्य नाना महाराज बृहत चरित्र चिंतन याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहे. मागील पुष्पात प्रबोधन करताना आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण ब्रह्मानंदम परमसुखदम या श्लोकाच्या 4 शब्दाचा अर्थ नानांनी कसा समजावून सांगितला ते बघितले. महत्वाचा भाग काय आहे तर संत सर्वत्र असले तरी अंतरी एकच असतात हेच खरे. नानांच्या जीवन काळात अशी काही संत मंडळी येऊन गेली. काही संत मंडळींचा नानांशी जन्मभर उत्कट असा संबंध होता. यथावकाश आदरणीय बाबा महाराज पुढे म्हणाले की यथावकाश मी नागपूरला बदलून आल्यावर काशीकरांच्या घरात भाड्याने राहायला सुरुवात झाली. त्यामुळे परमपूज्य नानांचं येणं सुरू झालं. घराला घरपण त्यांच्यामुळे आणि त्यांच्या वस्तीमुळे मिळालं. अनेक संत मंडळींचाही नानांशी संबंध येत असे. त्या काळामध्ये गोदावरी माताजींचं वास्तव्य काटोल रोडच्या आश्रमात होतं. त्यांचा आणि परमपूज्य नानांचा पूर्व परिचय होता. योगायोगाने नाना बोंद्रेंच्या आग्रहास्तव आम्ही जळगावचे 3-4 लोक साकोलीला गेलो होतो. तेव्हा माझा त्यांच्याशी परिचय झाला असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. माताजींनी नागपूरला एक यज्ञाचे आयोजन केले होते. त्याला मी परमपूज्य नानांबरोबर गेलो होतो असे ते म्हणाले. या यज्ञात माताजींनी व त्यांच्या कन्यांनी संपूर्ण वेदोक्त पद्धतीने एका दुर्मिळ सौर यागाचे आयोजन केले होते व त्यांनी त्यात वेदपाठ पण म्हटला. परमपूज्य नानांना याचे फार कौतुक वाटले. अशा प्रकारे 2 संतांच्या उपस्थितीचा व सत्संगतीचा लाभ सर्वांना झाला. त्या माताजींचे नंतर इंदूरला आगमन झाले असे बाबा महाराज म्हणाले. परमपूज्य नानांच्या पुढाकाराने इंदोरला विष्णू यागाचे आयोजन त्यांनी केले होते. महिलांनी वेदपाठ करून संपूर्ण यज्ञ संपन्न करणे हे इंदोरात पहिल्यांदाच होत होते. त्यानंतर त्यांचं जेव्हा येणं झालं तेव्हा त्यांचा मुक्काम 20-25 दिवस आमच्याच घरी होता असे बाबा महाराज म्हणाले. कन्या सकाळी वेदपाठ करायच्या, दुपारी भजन व संध्याकाळी सर्वांबरोबर त्रिपदी म्हणायच्या. असा आगळा वेगळा सोहळा तेव्हा होता. परमपूज्य नानांच्या आग्रहास्तव त्या दत्तजींच्या पहिल्या दिवसापर्यंत आमच्याकडे थांबल्या. अशा रीतीने त्यांचे व आमचे ऋणानुबंध वाढत गेले असे बाबा महाराज म्हणाले. व त्यांच्यामुळे नागपूरच्या रजनी राय यांच्याशी पण आमची ओळख झाली. 1985 मध्ये नानांचा एक कार्यक्रम कोपरगावला होता असे बाबा महाराज म्हणाले. कोपरगावला गेले असताना नाना साकोलीला जाणार होते. कोपरगावला मुक्काम असताना आमचे वडील श्री भैया साहेबांना एक प्रकारचा अटॅक आला असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. व पुढे ते म्हणाले की कोपरगावला व्यवस्था नसल्यामुळे त्यांना शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नाना तेव्हा 7-8 किलोमीटरवर असलेल्या माताजींच्या आश्रमात मुक्कामाला होते. मग असे लक्षात आले की भैया साहेबांची प्रकृती अत्यवस्थ आहे. काही मंडळींची सल्लामसलत झाली. आदरणीय बाबा महाराज म्हणाले की मी नानांना विचारले की काय करायचं. नानांनी सांगितले की आपण त्यांना साकोलीला घेऊन जाऊया. मग भैया साहेबांना साकोलीला नेण्यात आले. नागपूरहून डॉक्टर शास्त्री पण आले होते. इंदूरहून परिचित डॉक्टरांबरोबर सौ जयवहिनी पण निघाल्या. सर्व डॉक्टरांच्या हाती असल्यामुळे पुढचा निर्णय काय करायचा याच्याबद्दल काही मंडळींनी नानांना विचारले की आता काय करावे. असे विचारल्यावर नाना म्हणाले की अण्णा म्हणजे मला म्हणाले की आता गुरुचरित्राचा पाठ सुरू करा. मी सोहळे नेसून रात्री 8:30च्या सुमारास पारायण सुरू केलं असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. साधारणपणे 2.5-3 तासांनी आकाशी काका आले. म्हणाले की नाना विचारत आहेत की कुठल्या अध्यायापर्यंत आले. त्याने बाबा महाराज पुढे म्हणाले की साधारणपणे 32-33 अध्यायापर्यंत मी आलो होतो. पुन्हा काका गेले व काही वेळात परत आले आणि म्हणाले की नाना विचारत आहे की सतीच्या अध्यायाला सुरुवात झाली का. आदरणीय बाबा महाराज म्हणाले की 5-10 मिनिटांनंतर तिथपर्यंत वाचन होईल. त्यावर त्यांनी असं सांगितलं की नानांनी सांगितले आहे
की ग्रंथ वाचन थांबवा व इकडे या. नानांच्या आज्ञेने पोथी बंद केली व भैयासाहेबांच्या खोलीत सर्वांबरोबर जाऊन बसलो. व साधारणपणे 1-1.5 तासांनी भैयासाहेबांनी चाकुरीला त्या स्थानावर देहत्याग केला. भैयासाहेबांना मग इंदोरला आणण्यात आलं. आम्ही सर्व बंधू भगिनी इंदोरला आलो. ते आदरणीय महाराज म्हणाले व पुढे म्हणाले की हे सर्व पार पडल्यावर मी नानांना विचारलं की नाना, तुम्ही सतीच्या अध्यायाच्या आधी पोथी बंद करायला का लावली? तेव्हा नानांनी जे उत्तर दिलं ते कायम माझ्या स्मरणात आहे. परमपूज्य नाना महाराज म्हणाले की आम्ही महाराजांना विचारलं तर महाराज म्हणाले की आता यात जास्ती गुंतू नका. या अनुषंगाने आदरणीय महाराज म्हणाले की 75 ते 85चा भाग हा जास्ती प्रकाशित झाला नाही. परमपूज्य नाना पुढे म्हणाले की त्यांनी उत्तम दिवस साधला आहे. त्या दिवशी शंकराचार्य जयंती होती. उत्तम स्थान निवडले गेले. तिसरे म्हणजे उत्तम वेळ साधल्या गेली. पुढे अशा रीतीने नानांनी त्या घटनेचं वर्णन केलं. पुढे माताजींनी 75वी साजरी झाली. माताजींची 75वी साजरी झाली. या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक स्मरणिका प्रकाशित करण्याचे ठरले. त्याचे संपादन करण्यामध्ये श्रीमती विमला शर्मा, डॉक्टर रजनी राय व निर्मला देशपांडे यांची नावे होती. परमपूज्य नानांच्या सांगण्यावरून यामध्ये मी यज्ञ संस्थेवर एक लेख लिहिला. या निमित्ताने यज्ञ संस्थेवरचा माझा बराच अभ्यास झाला. पुढे भैषज याग, पितृयाग, सोमयाग, श्रोतयाग, वास्तुयाग या सर्व संकल्पना माझ्या लेखात समाविष्ट आहे. या लेखाचे शीर्षक होते यज्ञ मीमांसा एक वैदिक विज्ञान. इथे आदरणीय महाराजांनी लेखातील यज्ञाविषयी काही महत्वपूर्ण भागही वाचून दाखवला. आज यज्ञ संस्था जी त्रिपुरी परिवाराने सुरू केली आहे त्याची सुरुवात म्हणजे हा लेख आहे असे आदरणीय महाराज म्हणाले व भैषज यज्ञाविषयी माहिती देखील सांगितली. आदरणीय महाराज म्हणाले की याचे मूळ सूत्र हे तैतरिक अरण्यातल्या 10व्या प्रपाठकामधल्या काही ऋचांमध्ये आहे. त्या देखील आदरणीय महाराजांनी इथे उद्धृत केल्या व याच्यातील रूपकांची माहिती पण सांगितली. तो पुढे म्हणाले की ब्रह्म तत्व जानने वाला जो विद्वान है वो यज्ञ स्वरूप बन जाता है, वो खुद ही ईश्वर है. याबद्दलही विस्तृत माहिती आदरणीय महाराजांनी इथे सांगितली. म्हणाले की अशा प्रकारचा लेख परमपूज्य नानांना दाखवल्यावर त्यांनी व माताजींनी त्याचे कौतुक केले व त्रिपुरी परिवाराच्या यज्ञ संस्थेचा हा आधार आहे. त्यासाठी या दोन संतांचे आपल्यावर ऋण आहे असे सांगून आदरणीय महाराजांनी आपल्या प्रबोधनाला सर्व विराम दिला. मी आदरणीय महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त. यज्ञ हा विषय जेव्हा जेव्हा आज माझ्या डोळ्यासमोर आला की प्रत्यक्ष नानांची एक वेगळीच प्रतिमा समोर येते. कारण नानांनी स्वतः यज्ञ केले. नानांनी अनेक यज्ञामध्ये सहभागी होत असताना इतर याज्ञिक लोकांना मार्गदर्शन केलं. यज्ञ याज्ञिकीविषयी त्यांचं प्रभुत्व हे तर चर्चेमधून दिसायचं, पण तरीही कुणी वेगळ्या पद्धतीचा जर यज्ञ केला तर नाना अतिशय कौतुकाने त्या यज्ञात उपस्थित राहायचे, भरून त्यांचं कौतुकही करायचे. मुख्यतः नंतर जर एखादा विषय निघाला आणि एखाद्या सामान्य माणसाने जरी त्याविषयी जर काही नानांना विचारणा केली तर नाना अगदी त्याच्या स्तरापर्यंत जाऊन त्याची जी काही बुद्धी असेल त्याच्या अगदी
पार टोकापर्यंत जाऊन त्याला त्याविषयी अगदी सहजपणे उलगडा करायचे, माहिती द्यायची. तर अशा पद्धतीने नागपूरला गेल्यावरती जेव्हा या यज्ञ संस्थेविषयी माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली, त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्टीचा मला लाभ असा होत गेला की नागपूरला एकदा पुनश्च परत आल्यानंतर नागपूरची पूर्वीची मंडळी, हे जेव्हा मी रेशीम बागेमध्ये महाविद्यालयीन शिक्षणाकरता होतो तेव्हापासून असणारी जुनी संबंधित मंडळी ती पुन्हा त्यानिमित्ताने एकत्र व्हायला लागली. किंबहुना जणू काही हे नव्याने त्यात भर पडत गेली. मग खऱ्या अर्थाने आमचं ते रेशीम बागेतलं घर, ते अजूनही कोणी जर विचारलं रेशीम बागेतलं घर कुठलं घर, तर आम्ही सरळ काशीकरांचं घर असं सहज सांगतो. ते रेशीम बागेतलं ते घर 253 253 रेशीम बाग, ते जणू काही म्हणायला आमचं घर हे एक वेगळ्या पद्धतीचं इंदोर नंतरचं नानांचं निवासस्थान झालं असं म्हणायला हरकत नाही. पण नानांचंच घर होतं ते. याकरता ती म्हटल्यावरती मग नाना सतत यायचे आणि त्यांचं घर म्हटल्यावरती त्याचा केव्हा आल्यावरती केव्हा जाणार वगैरे असा विचार करायचं कारणच नाही, घरच ते. मग अशा वेळेस एकदा नाना येणार म्हटलं की आधीपासून लोकांची ये जा सुरुवात व्हायची. अनेक मंडळी आधीपासून चक्रा मारायला लागायची, महाराज केव्हा येणार आहेत, नाना येणार आहे असं ऐकलं, नाना कुठेतरी जातात आहे त्याच्या आधी येतात आहे असं ऐकलं. आम्ही सुद्धा सांगायचो हो हो येणार आहेत, तुमची तयारी चालू आहे. मग अशा पद्धतीने एकदा नानांचं आगमन झालं की रेल्वे स्टेशनवरती नानांना घ्यायला सुद्धा जी मंडळी जायची ती एखादा छानपैकी समूह, 15-20 लोकांचा समूह, जसा की रेल्वेच्या तिथे नानांना घेण्यासाठी तात्काळ थांबायचा. बरोबर मंडळींना कुठून कुठून माहिती लागून अरे तुम्ही आलात का, तुम्ही आलात का असं समजून लोक स्टेशनला जे उभे राहायचे. आणि नानांना घेऊन घरी येतो, घरात सुद्धा अंगणामध्ये साफसूफ करून छानपैकी उत्तमपैकी रांगोळ्या वगैरे घालून मंडळी वगैरे तयार असायची. नानांबरोबर असलेली मंडळी आमची आई दादा वगैरे हे घरात सामान ठेवीपर्यंतच नानांना बाहेर अगदी दर्शनाला लोकांनी नमस्कार करायला सुरुवात करायची. इथपर्यंत घरात शिरल्या शिरल्या त्या घराला एखादं उत्सवाचं वातावरण सुरुवात होऊन जायचं. अशा पद्धतीने त्या वेगळ्या दिवसांची सुरुवात रेशीमबागेत झाली. आणि मग पाहता पाहता एक वेगळा छानपैकी अनुभव म्हणजे असा त्या रेशीमबागेच्या भागात ठराविक वळणावरती असणार हे जे आमचं काशीगरांचं आमचं राहणारं जे घर, त्याच्या समोर असणारे डॉक्टर सांगोळे, बाजूला असणारी काशीकर मंडळीची घरं, मग त्यानंतर पुढे सराफ वगैरे या मंडळींची, अशा पद्धतीची जी घरं होती. आणि पुढे चौकाच्या पलीकडे बापूराव महाराजांचं घर. जेव्हा नव्याने बस सुरू झाली तेव्हाची एक गंमत म्हणजे की बस बरोबर त्या वळणावरून आमच्या घरावरून तिकडे पुढे सक्करदरा भागात जायला लागली. की गमतीशीर मी असं बघितलं की बसमध्ये बसणारी काही मंडळी बरोबर ते घर आले की वाकून नमस्कार करत असत बसलेली खिडकीमध्ये. असा एक वेगळ्या प्रकारचा त्या जणू काही नानांच्या निवासामध्ये एक वेगळा अनुभव यायला लागला. मग संध्याकाळी त्रिपदी म्हटली, स्वतः वसंतराव सालपेकर म्हणजे सालपेकर दादा, मी कार्यालयातून घरी परत येण्याच्या आधीच स्वतः पूर्ण अंगण वगैरे झाडझूड करून सगळं करून जणू काही मी यायच्या आतच सगळी मंडळी दाराशी तयार सगळी. अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीच्या घरामध्ये उत्सवाचं वातावरण असायचं. उत्सवाचं मी का म्हणतो की नाना आले की तो दिवस जणू प्रत्येक दिवस हा उत्सवासारखाच वाटायचा.
अशा पद्धतीने एक वेगळ्या प्रकारच्या वातावरणाची तिथे सुरुवात झाली आणि याच्यामध्ये मग नानांचा मुक्काम जेव्हा केव्हा नागपूरला असेल तेव्हा मग ठिकठिकाणी कार्यक्रम होत असत. विशेषतः त्यातले महत्वाचे कार्यक्रम म्हणजे तेव्हा शंकरराव गोखले महालमध्ये अण्णा गोखले नंतर आपण त्यांना सगळं सगळं नागपूरकर ओळखायचे. ते अण्णा गोखल्यांकडे गणेश यागाचे कार्यक्रम होत असत. मग या गणेश यागाच्या कार्यक्रमाला नाना आवर्जून जायचे. नाना गेले की बरोबरची सगळी मंडळी मग तिथे यज्ञाला जायचं, यज्ञाचा प्रसाद घ्यायचा आणि मग अण्णा गोखल्यांकडे त्यांचा तो विशिष्ट पद्धतीचा गणेश याग होत असतो. आणि या गणेश यागामध्ये त्यांचे ठरलेले पुरोहित म्हणजे बापट शास्त्री अहिताग्नी त्यांनी अग्निहोत्र घेतलं ते कृष्णशास्त्री बापट हे कायम तिथे त्यांची भेट होत असे. एक गोष्ट मला आवर्जून अशी सांगायची आहे की बापट शास्त्रींचा माझा परिचय तर आधीच एकदा झाला होता. आधीच एकदा म्हणण्याचं कारण असं आहे की नागपूरमध्ये असताना त्यांचा परिचय झाला. त्यानंतर त्यांचं इंदोरला येणं झालं आणि त्यानंतर ते नियमितपणे इंदोरला येत असत उत्सवाला. अंतरपुष्पांजलीच्या वेळेस नाना त्यांच्याकडून आवर्जून उपनिषद म्हणून घेत असत. त्यामुळे नारायणम महाद्यम विश्वात्मानम परायणम असा जो मंत्रपुष्पांजलीचा भाग हे अत्यंत खड्या आवाजामध्ये ते म्हणत असत. आणि भोपाळच्या यज्ञात जणू काही तेच आचार्य या पद्धतीने संपूर्णपणे वावरले होते. त्यामुळे बापट शास्त्रींचा तसा परिचय जुना होता. पण नागपूरला आल्यानंतर मग मात्र बापट शास्त्रींचा एक वेगळ्या अर्थाने परिचय असा झाला. बापट शास्त्री हे अण्णा गोखले, वसंतराव सालपेकर आणि ताभणकर ही मंडळी त्यांचा दैनंदिन रोजचं सगळं काम संपलं की साधारणपणे रात्री 8:30, 9, 9:30ला त्यांची जेवणं खाणं आटपून नानांची इकडे विश्रांती वगैरे सगळी आटपली. अर्थात हे लोक त्रिपदीलाही यायचे, त्रिपदी करून पुन्हा घरी जायचे आणि हे सगळं झाल्यानंतर जणू काही एक वेगळ्या पद्धतीचं सत्र, ज्ञानाग्निहोत्र सत्र आपण ज्याला म्हणावं, असा एक वेगळा वाग्यज्ञ ज्याच्याकरता मग ही मंडळी पुन्हा रात्री यायची. आणि मग कधी 8:30ला, कधी 9:30ला, कधी 9:45ला अशा पद्धतीने सगळं शुकशुकाट झाला, कार्यक्रम संपलं, सगळं झालं. म्हणजे इतर मंडळींची जणू काही निजानीच करायची वेळ. मग ही मंडळी नानांच्या तिथे बरोबर आमच्या त्या रेशीमबागेच्या 2 खोल्या आणि छोट्याशा किचनच्या त्या नानांच्या बैठकीच्या, नानांच्या निवासाच्या खाटेवर नाना बसलेले आणि ताम्हणकर किंवा त्यांच्या बरोबर असणारं कोणीतरी तो नानांची पाठ दाबतो आहे, मालिश करतो आहे किंवा कोणीतरी खाली बसून नानांचे पाय दाबतात आहे. मग नानांशी यांचा वार्तालाप सुरू आहे आणि या वार्तालापाची मर्यादा आज तर काही अशी सांगताच येत नाही, विषय सांगता येणार नाही. पण एवढं मात्र निश्चित ती जी काही मालिका नानांची एक वेगळ्या पद्धतीची जर कोणी संवादाची ऐकली असती, आज सुद्धा त्याला त्या काळामध्ये नानांचा ही वाग्गंगेच्या ओघामध्ये आपल्याला किती घेता येत, यांच्याकडे किती आहे आणि आपलं हात किती तोकडे आहेत, अशीच एखाद्याच्या समोर कल्पना सहज आली असते. हे मी मुद्दाम याकरता सांगतोय
की अनेक लोकांच्या मनात अशी कल्पना आहे की नानांनी कधी प्रवचन दिले नाही. नानांचं नाव कधी प्रवचनकार असं कधी नाहीच आहे. नानांना कीर्तनही करत नसेल. त्यामुळे अनेक मंडळींच्या मनात आता असा गोड गैरसमज आहे की नाना फक्त भजन करत असत. म्हणजे भजन हाच जणू काही महत्वाचा नानांचा सगळ्या काही जो काही प्रवास आहे त्यातला भाग आहे. अन्य गोष्टी या कदाचित नानांच्या बाबतीत गौण आहे. आणि अनेक वेळा मी काही चांगल्या मंडळींकडून असं ऐकलं की त्यांचा भक्ती मार्ग असल्यामुळे त्यांनी भजनच केलं असं नव्हे, तर ते इतरांना भजनच सांगत असत. पण ज्या कोणी केव्हा तरी नानांच्या जवळ बसून त्यात बापट शास्त्रींसारखा एखादा विद्वान असो, त्यांच्या क्षेत्रातला यज्ञयागादी कर्मकांडापासून थेट विशिष्ट त्यांच्या शाखेचं परिपूर्ण ज्ञान असणारा किंवा डॉक्टर शास्त्रींसारखा एखादा त्या काळातला निष्णात हृदयरोग तज्ञ असेल नागपूरमधला, वसंतराव सालपेकरांकडले त्या काळात समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेली अशी, पण प्रश्न विचारताना अत्यंत व्यावहारिक पद्धतीने आध्यात्मिक का असेना पण विचारणारी मंडळी, आणि अशी जेव्हा मंडळी बसायची मग एखाद्या प्रश्नाचा नानांकडून ते उत्तर किंवा उलगडा याचा विचार करायचे. त्यावेळेस ज्या पद्धतीने नाना बोलत असतील ते कदाचित जर का कुठल्या तरी पद्धतीने समोर आलं असतं समग्र वाङ्मय, आज आपल्याला एक ज्ञानयोगी आगळा वेगळा असं नानांचं निश्चितपणे चरित्र समोर आलं असतं. त्याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नाही. पण सांगण्याचं तात्पर्य असं, ही जी एकदा चर्चा सुरुवात झाली मग ती चर्चा काही वेळेस रात्री 1:30, 2, 2:30 नव्हे तर 2:45 वाजेपर्यंत सुद्धा अशी चर्चा रंगलेली असते. मग 2:30, 2:45 ला साधारणपणे सकाळचे वारे वाहू लागतात. अशा वेळेस मग चहा घेऊन व ही मंडळी जणू काही अतृप्त अशा पद्धतीने पुन्हा आपापल्या ठिकाणावर निघायची. नाना विश्रांती घेतात न घेतात तोपर्यंत त्यांची नेहमीच्या सवयीप्रमाणे 3:30, 4:45 ला उठायची वेळ व्हायची. मग 3:30, 4:45 ला नाना उठले की त्यांचा नित्यक्रम तो तेव्हा सुरू व्हायचा. पण नानांच्या चरित्रात जेव्हा जेव्हा कुठे कुठे उल्लेख असतो, तर नाना जेव्हा म्हणतात की आम्ही पहाटे 3:30 ला उठतात नाना, ही जी बालपणाची सवय ती मी या अर्थाने जेव्हा जेव्हा बघितली की 3:30 वाजता मात्र त्यांचा तो उठण्याची वेळ, आणि त्यावेळेस जे कोणी सेवेकरी असतील त्यांनी ठरवून त्यांना तो दिलेला चहा नंतर तो चहा घेतला की मग त्यांचं ते विशिष्ट मनन चिंतन ध्यान अथवा जे काही त्यांचं असेल त्याचं शांतपणे ते बसायचे. मग जर कोणी त्यांना म्हटलं थंडी आहे बाकी काही आहे तर इतर मंडळी येण्याच्या आत त्यांची ती विश्रांती होऊन, अनेक वेळा या नागपूरच्या मुक्कामात मला असं आठवत आहे, आधी कार्तिक स्नानाचा विषय असेल, कार्तिक मास असेल, की आणखीन कुठल्या चातुर्मास्याचा भाग असेल, तर अशा वेळेस काही मंडळी ज्यांना प्रातस्नान सकाळी लवकर उठायची सवय आहे आणि देवदर्शनाला सवय आहे किंवा फिरायला पहाटे उठून सवय आहे, ही मंडळी सुद्धा नित्य नियमाने अगदी आवर्जून सकाळी 5:30, 5:45 पासून दारावर हजर असायची. मग अशा वेळेस रात्री 2:30, 2:45 पर्यंत बसलेली मंडळी, नानांबरोबर अर्थात काही लोक जे जागत असतील ते सगळेच घरातले, आणि मग नाना पुन्हा झोपल्यानंतर किंचित पुन्हा उठल्यानंतर
मग नित्याची आवरासवर करेपर्यंत बाहेर दार उघड्याच्या आत काही मंडळी दाराशी तिष्ठतात दर्शनासाठी उभी. असं म्हटल्यावरती आपलीच आपल्याला जणू काही लाज वाटते की काय काय ही स्नान बिन करून सगळी मंडळी इथे आलेली आहे आणि आपण अजून रात्री कुठल्या तरी वेगळ्याच आपल्या सगळ्या याच्यात वावरतो आहोत. आत्ता आत्ता कुठे सकाळी स्नान करतो आहोत. असे दिवसोंदिवस, एक दिवस नव्हे, पण असा काल जेव्हा जायचा आणि त्या बाबतीत मला एक अप्रूप मला जे असं वाटतं, पण या सगळ्याचा कुठलाही परिणाम मला नानांच्या त्या कुठल्याही कधीच्याही इथल्या किंवा नंतरच्या जळगावच्या किंवा इतरत्र त्या त्यांच्या दिवसभराच्या चर्येमध्ये किंचित मात्र सुद्धा दिसून आला नाही. रात्रभर भजन केलं तर सकाळी 3:30-4ला भजन आटपलं, नंतर 4ला स्नानच केलं आणि पुन्हा यज्ञासाठी म्हणून सकाळच्या तयारीला जाऊन बसले. असे सुद्धा प्रसंग मी बघितले आहे. आणि पुन्हा ते प्रसंग झाल्यानंतर दिवसभराचा जो त्यांचा क्रम आहे तो आहेच, पण असा क्रम हा केवळ एखाद वेळेस किंवा 2 दिवस न म्हणता हा जर वर्षोनवर्ष, विशेषतः वयाच्या 80-82व्या वर्षी जर एखाद्या व्यक्ती सहजपणे करत असेल तर अलौकिक काय ते असते ते आज आपल्या सारखी माणसं समजू शकतात. या सध्याच्या काळात काय अलौकिक असेल. लोकशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वतःच्या इंद्रियावर जय मिळवला आहे त्याचं वैशिष्ट्य काय असेल, ते चालता बोलता असा योगी कसा असू शकेल हे आपल्याला आज समोर दिसू शकतं, केवळ कल्पना केली तरी. पण मला या निमित्ताने मुद्दाम सांगायचं आहे, बापटशास्त्री जेव्हा जेव्हा नानांशी काही विशिष्ट बाबतीमध्ये चर्चा करायची तेव्हा त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी होताना, अर्थात सहभाग म्हणजे नानांच्या या मंडळींच्या चर्चेत श्रवण हाच सहभाग, पण नंतर माझी बरेच वेळा बापटशास्त्री यांच्याशी, काही वेळा सालपेकर दादांशी, वसंतराव ताम्हणकर ते जे मागे नानांच्या मागे उभं राहून नानांची कधी मालिश करायचे, पाय दाबायचे, त्या लोकांशी जेव्हा बोलणं व्हायचं माझं, त्यातून जेव्हा काही काही गोष्टींचा उलगडा व्हायचा, त्यातून एक अनपेक्षित उलगडा मला असा झाला की माझ्या जळगावच्या निवास तो कालावधी होता, त्या कालावधीमध्ये नाना जेव्हा एकदा कोल्हापूरला गेले होते तेव्हा नागपूरहून बापटशास्त्री, वसंतराव सालपेकर आणि गोखले ही मंडळी सुद्धा कोल्हापूरला गेली. कोल्हापूरला जाण्याचं निमित्त समजावं की त्या ठिकाणी भागवतवार जे नंतर आमचे नागपूरच्या परिवारातले अतिशय ज्येष्ठ सदस्य, ते तेव्हा माझ्याच विभागाचे विभागीय प्रमुख म्हणून कोल्हापूरला त्यांचा निवास होता. नाना महाराज त्या ठिकाणी भागवतवारांच्या घरी गेले आणि भागवतवारांचा आणि या मंडळींचा एक वेगळा संबंध असल्यामुळे निश्चितच ही मंडळी सुद्धा नानांबरोबर तिथे होती. त्या ठिकाणी नाना गेले असताना हलचंद्र शास्त्री उपाध्याय यांनी नानांची महापूजा केली आणि त्या ठिकाणी हलचंद्र शास्त्री जेव्हा महापूजा केली तेव्हा नाना वडेर, ज्यांचा कदाचित कोल्हापूरच्या भागामध्ये असा लौकिक होता की आयुष्यभर केवळ गुरुचरित्राचा अखंड पाठ करणारे असे नाना वडेर, तेही नाना त्यांच्या इच्छेप्रमाणे वाडीचे त्या काळातले अतिशय वैदग्ध्य विद्वान असे भालचंद्र शास्त्री उपाध्याय
वाडीचे पुजाऱ्यांमध्ये वरिष्ठ असे त्या भालचंद्र शास्त्रींनी कोल्हापूरला नाना वडेर यांच्या घरी जाऊन नाना महाराजांची पाद्यपूजा सांगितली आणि मग नाना महाराजांना वाडीला येण्याचं जसं त्यांच्यामुळे जणू काही निमंत्रण मिळालं. सगळी मंडळी वाडीला आली. वाडीला आल्यानंतर मग भालचंद्र शास्त्रींकडे मुक्काम असताना मग वाडी सारख्या ठिकाणी सुद्धा नानांचं त्या निमित्ताने एक वेगळ्या पद्धतीचा निवास झाला. मंडळींना सत्संग झाला. सांगण्याचं निमित्त असं की या प्रवासामध्ये बापट शास्त्री बरोबर होते. बापट शास्त्री बरोबर असण्याचं बाकी कारण काय? तर एरवी विचार करता असं आहे की शिष्य परिवाराबरोबर जातात. शास्त्री बुवा गेले आणि वाडीला नाना होते तेव्हा नानांबरोबर होते. नानांना ही याज्ञिकाची आवड होती. बापट शास्त्री त्याही काळामध्ये वैदिक उत्तम होते. नानांना आवडही होती आणि अशा मंडळींचा सत्संग हा चांगलाच असतो. बापट शास्त्री जात असत. पण विशेष म्हणजे त्या कालावधीत बापट शास्त्रींनी गुरुमंत्र घेतला. हे विशेष. गुरुमंत्र घेतला यात विशेष काय? तर जेव्हा एखाद्याला जर वाटत असेल बापट शास्त्रींनी गुरुमंत्र घेतला, त्यात नानांकडून अनेक मंडळींनी अनेक ठिकाणी अगणित अशा वेगळ्या स्थानी गुरुमंत्र घेतलेला आहे. मग फक्त बापट शास्त्रींचा या निमित्ताने उल्लेख करायचं कारण काय? तात्पर्य असं सांगण्याचं त्या नागपूरच्या विशिष्ट चर्चेमध्ये जेव्हा एकदा बापट शास्त्रींची माझी अशी सहज बोलता बोलता चर्चा झाली, बापट शास्त्री म्हणे की मी त्या वाडीला जाण्याच्या पूर्वी इंदूरला नानांकडे बरेच वेळा जात असे. भोपाळच्या यज्ञातही सहभागी झालो आणि गोखल्यांकडे अण्णा गोखल्यांकडे तर कायम यज्ञाला मी जात असे. मी पौरोहित्य करत असे. त्यामुळे नानांचा मला एक सत्पुरुष होऊन तेवढा आदर होता. पण अर्थात त्यांच्या त्या विशिष्ट स्पष्ट वक्ते आणि यथावत बोलण्याच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. पण बाबा माझ्या मनामध्ये एकच विशेष होतं. आम्ही जसे वैदिक आहोत तसा मंत्र जागर करतो अशाच पद्धतीने नानांच्या बरोबर बसून आम्ही सुद्धा मंत्र जागर म्हटलेला आहे. ही कुठेतरी सूक्ष्म भावना ही मला एक माझ्या मनामध्ये कायम असायची. आम्ही सुद्धा नानांच्या बरोबरीने बसतोय, मांडी घालून बसतोय. नाना मंत्र म्हणतात, आम्ही मंत्र म्हणतो आणि नानांना आमचे मंत्र आवडतात. ह्याच्या पलीकडे मला फारसं काही असं गम्य वाटत नव्हतं. पण त्या वाडीच्या विशिष्ट नानांबरोबरच्या पाद्यपूजेमध्ये आणि त्या भालचंद्र शास्त्रीने जेव्हा पाद्यपूजा केली आणि मग मी स्वतः सहज म्हणून नानांच्या बरोबरीने कार्यात सहभागी झालो. मग जेव्हा नानांच्या चरणांवरून मी हात फिरवला तर मला एक वेगळीच संवेदना लक्ष जाणवू लागली. वेगळीच संवेदना अशी की ही सर्वसामान्य आमच्यासारखा याज्ञिकी भिक्षुकी करणाऱ्या सतत पायी फिरणाऱ्या व्यक्तीच्या पायासारखं एखादं स्पर्श जो जाणवतो असा हा स्पर्श नव्हे, ही चरण वेगळीच आहे.
कारण जेव्हा जेव्हा त्या पादुकांच्या पाद्यपूजेच्या निमित्ताने मी नानांच्या चरणावरून हात फिरवायचो, हा तेव्हा मला त्या चरणांचा जो स्पर्श आहे, तो चरणस्पर्श हा वेगळाच मला लक्षात यायला लागला, की मला त्याचा उलगडा होत नव्हता. मग वाडीला गेल्यानंतर, मग जेव्हा सहज कुणाच्या बोलण्यावरून तेव्हा तरी असा विषय निघाला, त्या चरण स्पर्शाचं वैशिष्ट्य, त्याची मृदुता आणि इतक्या वयामध्ये, इतक्या समग्र प्रवासामध्ये सुद्धा असलेलं त्याचं जे काही एक वेगळं दर्शन, आगळं वेगळं अंतरंगातलं दर्शन, हे जेव्हा मला लक्षात आलं, आणि सगळ्यात अतिशय महत्वाचं म्हणजे सहज वाडीच्या त्या एका विशिष्ट क्षणी नानांना सहज समाधी लागली. मग बापटशास्त्री म्हणाले, की त्या सहज समाधी अवस्थेमध्ये मला त्यांचं जे दर्शन झालं, मग त्या चरणाला मी सतत स्पर्श करतो. त्या चरणाचा स्वामी हा कुठल्या अवस्थेत आहे याचं मला जेव्हा भान आलं, त्यानंतर माझ्या तत्क्षणी पहिलाच विचार असा आला, की मला यांच्याकडून गुरुमंत्रच घ्यायला पाहिजे. मग मी नानांना विनंती केली, ती नानांनी माझी विनंती मान्य केली. मग नानांनी मला गुरुमंत्र दिला. तर तेव्हा मला बापटशास्त्रींनी अक्षरशः गहिवरून सांगितलं. आज जेव्हा बापटशास्त्रींसारखे हे शब्द मला जेव्हा आठवतात अशा मंडळींकडून, तेव्हा मला सुद्धा एक वेगळा त्या निमित्ताने अनुभव येतो. गुरुमंत्र अनेकांनी घेतलेले आहेत. अनेक मंडळींना आपापल्या स्मृतीच्या कप्प्यात आपण नानांकडून गुरुमंत्र घेतलाय, त्याचे वेगवेगळे भाव असतील. अनेक लोक नानांच्या पश्चात सुद्धा गुरुमंत्र घेतात. अनेक लोक आपापल्या सद्गुरूंकडून गुरुमंत्र घेतात. पण त्या गुरुमंत्र घेण्याकरता एक विशिष्ट पद्धतीची केवळ वेळ यावी लागते असं नव्हे, केवळ प्रसंगोपातच ते घडून येत असं नव्हे, तर एक विशिष्ट अशी जी भावना असते, त्या उत्कट भावनेने जेव्हा तो गुरुमंत्र एखाद्याला प्राप्त होतो, तो गुरुमंत्र मात्र खरोखर त्याला वेगळी कलाटणी देऊन जातो त्याच्या आयुष्याला. ही गोष्ट निश्चित. तर मला त्यानंतरच्या अनेक मंडळींच्या या चर्चेतून लक्षात आलं. पण अशा पद्धतीने गुरुमंत्र विषयक चर्चेचा हा माझा पहिलाच कुठला तरी अनुभव असा होता. आणि अर्थात वेगवेगळ्या विषयांवरती मग नानांचं ते रात्री चर्चा जी व्हायची, ती सुद्धा मी श्रवण करत असे. याच्यामध्ये आणखीन एक विशेष भाग झाला. तर नानांच्या त्या आगमनाच्या मध्ये जेव्हा जेव्हा शंकरराव गोखले यांच्या त्या महालमधल्या, कोठी रोड महालमधल्या त्यांच्या त्या वास्तूत जेव्हा जेव्हा गणेश यागाचा किंवा अन्य काही प्रसंग असतील, तेव्हा जेव्हा मंडळींचं जाणं होत असे, तेव्हा त्यांची सुद्धा बरीचशी आप्तस्वकीय नातेवाईक मंडळी त्यानिमित्ताने एकत्र येत असत. फक्त येत असत, नातेवाईक मंडळी असत, दर्शनार्थी काही लोक येतात. या दर्शनार्थी लोकांमध्ये त्यांचे बहिणीचे 2 मुलं, जे वर्तक त्यांच्या समोर राहणार, त्या मंडळींचा माझा परिचय झाला. या मंडळींचा परिचय नागपूरकर मंडळींचा, त्या भागातल्या राहणाऱ्यांचा अजूनही आहे. अर्थात विसरण्याचं कारणच नाही. पण त्या परिवारातली एक व्यक्ती नानांकडे सहज दर्शनाला यायला लागली,
आणि मग त्या व्यक्तीच्या बरोबरची जी मंडळी होती त्यांनी नानांना एक विनंती केली. नाना, हा मारुतीची उपासना कर. नाना म्हणे बर. काय झालंय, हा मारुतीची उपासना करतो, अनेक वर्षापासून करतोय, पण आता याचा आवाजच गेलाय. डॉक्टर मंडळी झाली, त्यांनी हात टेकले, वैद्याधी झाले, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपचार जे कोणी सांगितले तेही करून झाले, पण याचं जणू काही बोलणंच बंद झालेलं. नानांनी काय उत्तर द्यावं. नाना म्हणे महाराजांना प्रार्थना करू या. नानांनी जणू काही त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. अर्थात त्या ग्रस्ताला तोंडाने फारसं बोलता येत नव्हतं, उत्तर देता येणे शक्य नाही, पण नानांनी त्यांना काही काही आपापल्या पद्धतीने सांगायला सुरुवात केली. काही विशिष्ट उपासना सांगितली आणि त्याची ती उपासना ते पारायण हे जसं जसं सुरुवात झाली आणि मग मात्र बाजूच्या मंडळींना, निश्चित लोकांना असं लक्षात येलं की जणू काही याच्या आवाजाला पुन्हा घुमारा फुटतो आहे. त्यातून पुन्हा त्या पद्धतीने पूर्ववत परिस्थिती व्हायला सुरुवात झाली आहे. हे आम्हाला तसं काही माहित नव्हतं, पण पुन्हा जेव्हा एकदा प्रसंगोपात अभ्यंग पुन्हा तिकडे जाणं झालं आणि मग त्या मंडळींमध्ये चर्चा सुरू झाली की अरे तो बोलायला लागला. मग मात्र मला उत्सुकता वाटली. मग मी स्वतः एकदा पाहून हा जो ग्रस्त बोलत नव्हता असं याच्याविषयी लोक सांगायचे, हा बोलतो कसा आहे अशी उत्सुकता म्हणून त्याच्याशी मी 2-4 शब्द बोललो. त्यांनी सुद्धा मोकळेपणाने मी आधी मारुतीची उपासना करत होतो, अशा पद्धतीने उपासना केल्यावरती माझा असा असा मला अवस्था व्हायची, काही वेळा मी बेभान होऊन जायचो आणि असं करता करता प्रसाद म्हणून मी ते सारखं शेंदूर वगैरे करत असताना कुठल्या निमित्ताने कसं झालं माझा आवाज गेला, पण मात्र नानांनी सांगितलेली मी नीटाने केली उपासना आणि मग मात्र मला हा आवाज आला. हा जो आहे हा त्यांचा प्रसाद आहे असं त्या ग्रस्तांनी मनपूर्वक सांगितलं. हे ऐकल्यानंतर मग माझ्या मनामध्ये एक पुन्हा वेगळ्याच भाव निर्माण व्हायला सुरुवात झाली. आपण गेली कितीतरी वर्ष नानांच्या समोर उभे राहून अनेक लोकांना नानांकडून गुरुमंत्र घेताना पाहतो आहोत. सहज केव्हा तरी इतरांना पाहून एकदा नानांना विचारलं, नाना मलाही गुरुमंत्र हवा. नानांनी एखाद्या लहान मुलाला समजावावं अशा पद्धतीने सांगितलं, आधी गायत्री करा. ती गायत्री करा असं विचारायचंही कारण नाही आणि इतकी करा असंही नानांनी सांगितलं नाही, पण करत राहिलो त्याचं कारण वेळ मिळाला. वेळ कुठे मिळाला तर जंगलातच मिळाला. काही विषय जेव्हा करायला नसतं तेव्हा नानांनी काहीतरी करायला सांगितलंय, काहीतरी म्हणण्याविषयी करायला सांगितलंय, पण करत राहिलो. अशी गायत्री करत राहिलो. तर पुन्हा एकदा नानांना विचारलं,
नाना काहीतरी सांगा, गुरुचरित्र वाचा. पुन्हा गुरुमंत्र म्हणून असं स्पष्ट बोलले नाही. पारायण करा. पारायण करत राहिलो. वेगवेगळ्या ठिकाणी पारायण करत राहिलो. ते अभ्यास करत राहिलो. केवळ पारायण नव्हे तर गुरुचरित्राचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करत राहिलो. पण हे सगळं करत असताना जेव्हा बापट शास्त्रींना गुरुमंत्राचं त्यांनी जेव्हा माझ्यासमोर चर्चा झाली आणि हा जो एक प्रसंग मी डोळ्यासमोर प्रत्यक्ष बघितला, मग मात्र माझ्या मनातली ती एक प्रकारची जणू काही लालसा ही जास्तीत जास्त एक प्रकारे वाढायला लागली असं मला वाटतं. विशेषतः नागपूरला आल्यानंतर जळगाव मुक्कामी असताना काही वेळा विरंगुळा म्हणून नऊ जयाताईंना मी पाठांतर असलेली काही पद मी डायरीमध्ये लिहायला सांगत असे. एक विरंगुळा सहज त्यांनी विचारलं, तुम्ही इतकी भजनं म्हणता, नानांना इतकी भजनं मुखोद्गत आहे, नानांच्या बरोबर तुम्ही इतकी भजनं म्हणता, तुमच्याजवळ डायरी आहे का? मी म्हटलं डायरी ही कल्पनाच नाही आहे. नानांनी एक सांगितलं की भजन हे तोंडपाठ असलं पाहिजे, तर आपल्याला आनंद येतो. आपल्याला आनंद आला तर इतरांना आनंद येतो. त्यामुळे कधी ते भजन एखादं लिहून ठेवावं असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे ठराविक काही भजनाची नानांची ती तोंडपाठच आहे. मग इतर वेळ जर असेल तर जिथे कुठे पुस्तकात वगैरे मिळेल ते तसं तसं बघायचं आणि इतक्या वेळा वाचायचं की ते तोंडपाठ व्हावं. म्हणजे मग त्या पुस्तकाची गरज नव्हे. अशा पद्धतीने अभंग गवळणी वगैरे त्या काळात पाठ होऊन गेल्या. अर्ध्याधिक ऐकून पाठ झाल्या. सवयच होऊन गेली. तर ती ऐकून ऐकून पाठ व्हायची सवय, ही जी सवय लागली त्यामुळे अशी वही वगैरे ही आमच्याकडे ना उपलब्ध नाही. किंवा मी तरी किमान माझ्याकडे कधी ठेवलीच नाही. जयाताईंनी असं म्हटलं, असं कसं? घरांना सुद्धा जर कधी तुमच्या बरोबर काही म्हणायचं असेल, त्यांना माहिती तर पाहिजे. मग रोज जमती तशी काही पद सांगायची, त्यांनी लिहून घ्यायचा. असा एक वेगळा वेगळा उपक्रम जेव्हा आम्ही सुरुवात केली आणि एका विशिष्ट ठराविक वेळेस असं वाटते की आता पुरे काही बरंच झालंय, भरपूर डायरी लिहून झाली आहे. मग त्यावेळेस काही मंडळींची इच्छा होती की नानांना ही पद वगैरे त्यांनी केली, तर ही बाबासाहेब मला लिहून द्याल का? तर त्यांच्याकडून लिहिली घेतली अशी काही पद की नानांवरची पद, याची मात्र एक वेगळी संग्रहवही जयंतींनी केली. मग नानांवरची पद अशा संग्रहांचा जेव्हा एक क्रम बघितला तर त्या क्रमामध्ये अनेक पद्धतीने पद नानांची आहेत. नानांची पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा पद होती तेव्हा नानांचा पोवाडा मिळाला. नानांची औक्षण मिळालं. आणखी नानांवर केलेली काही पदं मिळाली आणि मग लक्षात आलं नानांवर एखाद्या सगळ्याच प्रकारची पदं आहे तर एखादी कव्वाली लिहावी. म्हणून मी यापूर्वी केव्हा तरी म्हटलं तसं मी नानांविषयी कव्वाली सहज लिहिली चिदानंद या नावाने, कारण अशा मधनं काव्य करत असे. मग असं लक्षात आलं की याच्यामध्ये गुरुपरंपरेचं एखादं पद असावं. तर अशा पद्धतीने मग ते पद लिहिलं आणि तेही त्या नोंद लिहून ठेवलं.
आणि अशा नोंद माझ्या स्वतःच्या काव्य स्वतःच्या नोंदवही मी ठेवत असे. पण अशा पद्धतीने ही सगळी पद लिहित असताना त्या जेव्हा नानांविषयी पद आणि हा जेव्हा विशिष्ट हा एक संग्रह जणू काही तयार झाला की मग योगायोगाने हा संग्रह नागपूरला आल्यानंतर वेलवलकर यांच्या प्रेसमध्ये याची छपाईला सुरुवात झाली. आणि या छपाईला सुरुवात झाल्यानंतर मग मात्र पुन्हा पुन्हा नानांच्या तोंडची ती पद, नानांवर केलेली पद, आणि मग ते नानांची पद करत असताना आपल्याला साधारण आलेला एक तो वेगळ्या भावनेचा माळा ही जेव्हा जाणीव झाली तेव्हा पुन्हा मात्र तीव्रतेने असं वाटायला लागलं की आता मात्र पुन्हा नानांना विचारायला पाहिजे की मला गुरुमंत्र हवा. पण विचारणार कसं हे काही मला फारसं सांगता येणार नाही. पण एवढं मात्र निश्चित की योगायोगाने अनपेक्षितपणे तो माझा सुवर्ण संधीचा काळ जुळून आला आणि मी आणि सौ जयाताई आम्ही उभयतांना नाना महाराजांचा गुरुमंत्र मिळाला. त्या विशिष्ट नागपूरच्या आमच्या रेशीम बागेतल्या त्या स्थानावर एकदा जणू काही गुरुमंत्र मिळण्याच्या आधी नानांसारखा एक सत्पुरुष हे आपले आजोबा आहेत आणि आपण त्यांच्या घरातले एक कौतुकास पात्र असे इतर मंडळींचा असा एक शिकला सवरलेला नातो जो त्यांच्या बरोबर सेवेकऱ्यासारखा एखाद्या भजनात बसतो, इतर बरोबर फिरतो, असा एक तरुण त्यांच्याबरोबर आहे इतरांबरोबरचा. याच्याबरोबर आणखीन एक माझी स्वतःची ओळख मला अशी झाली की आता मी शिष्य आहे. हे नानांबरोबर मी फक्त आजोबा म्हणून नव्हे, नातू म्हणून नव्हे, तर त्यांच्या अनेक कुठल्या न कुठल्या या होणाऱ्या विशिष्ट कार्यक्रमामध्ये मी त्यांचा शिष्य म्हणून सहभागी होतो आहे, अशी सुद्धा भावना माझ्या मनात हळूहळू रुजू व्हायला पाहिजे. आणि ही शिष्यस्ते हम शादिमान त्वाम प्रपन्नम ही भावना आज सुद्धा माझ्या मनात याकरता घर करून आहे की माझ्या नंतरच्या आयुष्यात मी अनेक ठिकाणी गीतेवरती प्रवचन केली, अनेक ठिकाणी गीता भाष्यावरती, ज्ञानेश्वरीवरती, गणित ठिकाणी म्हणत नाही म्हणून गणित असंख्य वेळा मी कुठे न कुठे बोधनात्मक काही बोललो असेल, काही लेखन केलं असेल, मार्गदर्शन केलं असेल गीता या विषयावरती माझ्या पद्धतीने. पण मरणात राहणारे जे काही गीतेची सूत्र आहेत त्यातली जी सूत्र ती मात्र मला की आजही प्रातस्मरणीय एखादा स्मृतगामी आपण जसं सद्गुरूविषयी म्हणतो तर सहज स्मरण होणारी अशी जी सूत्र आहे त्यातली अशी काही ती सूत्र तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा मला आठवायला लागतं. का महत्वाचा आहे हा शिष्य शब्द याकरता महत्वाचा आहे जोपर्यंत अर्जुन आणि कृष्ण हे सखा होते तोपर्यंत त्यांचा संवाद हा सख्यत्वाचा संवाद आहे. हे तोपर्यंत त्यांचं बोलणं जे आहे हे मैत्रा बोलणं आहे, मित्रांचं बोलणं आहे. त्वमेव बंधू सखा त्वमेव
आपण जेव्हा सद्गुरूंशी बोलतो मग याचा अर्थ त्वमेव माता पिता त्वमेव असे सद्गुरू म्हणजे एकदम सखा झाले असा अर्थ होत नाही. तर त्वमेव माता आपली आई ही काही वेळा मुलीच्या बरोबरीच्या असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मग मुलीशी सुद्धा मित्रासारखी अशा अवस्थेने येऊन या पातळीवरून तिच्याशी संवाद करते. काही वेळा पिता सुद्धा प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्र मित्र समाचारे जरी शास्त्र म्हणत असेल तरी कधी काळी एखाद्या वडिलांना सुद्धा आपल्या मुलाच्या विशिष्ट मानसिक पातळीवर येऊन जेव्हा त्याच्याशी संवाद करतात तेव्हा तो संवाद हा एक प्रकारचा मैत्रत्व संवाद असतो आप्तांमधला. मग त्या संवादामध्ये तो पिता हा तो पिताच आहे, पण ती जी पातळी त्या मुलापर्यंत आलेली आहे ही एक पातळी वेगळी पातळी आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण हा सुद्धा जेव्हा त्या अर्जुनाशी विशिष्ट पातळीवरती बोलतो आहे तेव्हा तो त्या मित्र पातळीवरती संवाद करतोय अशी जेव्हा सुरुवात आपल्याला लक्षात येते. पण एका विशिष्ट अवस्थेमध्ये हा जेव्हा पार्थ कार्पण्य दोषोपहत स्वभावा माझा तर स्वभावच असा आहे दोषयुक्त, त्यामुळे असा स्खलित होण्याचा जणू काही माझा स्वभाव आहे अशा पद्धतीने संभ्रमित असणारा जणू काही एक स्वभाव, हे स्थिर नसणारा असा एक स्वभाव, काहीतरी उत्सुकता तर आहे पण नेमकं काय आपल्याला पाहिजे ते कळत नाही आहे. कुठेतरी वाटचाल तर करायची आहे पण कुठल्या दिशेने करायची हे तर कळत नाही आहे. खूप काहीतरी हवं असं वाटतंय पण नेमकं काय हवं आहे तेही लक्षात येत नाही. अशा एका जेव्हा संभ्रमित अवस्थेमध्ये असणारा हा शिष्य पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेता, एक जणू काही सम्मूढ ज्ञान ने आच्छादित म्हणजे सैर वैर झालेली अशी काहीतरी अवस्था आहे. म्हणजे आपण ज्ञानमार्गी होण्यासाठी फक्त तत्वज्ञानांची पुस्तकं वाचावी काय, रामकृष्ण मिशन वगैरे या ठिकाणी जाणारी बरीचशी माझ्यासारखी जी मुलं असतात त्या वयातली त्यांना त्याची गोडी लागती. वेदांताचाच अभ्यास करावा काय, भक्ती मार्गामध्ये जाऊन केवळ त्या विशिष्ट भजनानंदातच आपण आनंद घ्यावा काय, मग आणखी अन्य कुठल्या मार्गावरती आपण जाणं काय, अशी जेव्हा ती मानसिक अवस्था असती तेव्हा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता अशी जी काही अवस्था असेल ती मला गीतेतली आठवते. मग श्रेयस्या निश्चित ब्रूहितन्मे, मग आता श्रेयस्कर यात काय आहे हे निश्चितपणे आता मला मार्गदर्शन करा. म्हणून जेव्हा एखाद्याला खरोखर मनापासून अशी ओढ लागते तेव्हा मग त्याच्या मनात काय भाव प्रगट होत असतील, त्याच्या मनात मला असं वाटतं तेव्हा तो त्या अवस्थेला जात असेल काय, शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम, मी तुला शिष्य भावाने शरण आलो आहे. मग त्या शिष्य भावाने शरण आलेल्याला भगवान श्रीकृष्णाने मग अर्जुनाला उपदेश केला. तो मित्र नव्हे तर गुरु शिष्य भावातला तो संवाद आहे. तो माझं
गीतेविषयी त्या संवादाविषयी प्रामाणिक मत आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः सुद्धा निवृत्तीनाथांना जेव्हा प्रश्न विचारले असतील, म्हणे निवृत्ती दासो अवधारी दोजी, तेव्हा तो एक बंधू भावना ठेवता गुरु शिष्य भावाने ते विचारणा झाली असेल. आणि कबीरदासजी आणि कमाल यांच्या अनेक दोह्यामधून पदांमधून त्या पुत्रांचा संवाद हा गुरु शिष्य भावाचा संवाद आपल्याला दिसून येतो. हे सगळं सांगण्याचं कारण असतं, त्यानंतर नानांशी बोलताना, सहज बोलताना सुद्धा, विचारताना काही वेळा जेव्हा त्या शिष्यभावाने आपण जेव्हा नानांना काही विचारलं, तर मग त्या गुरुभावाने नाना आपल्याला कसं सांगतात याची मला जणू काही ओढ लागली. मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे की मग त्यानंतरच्या गुरुमंत्र घेतलेल्या प्रसंगाच्या नंतर, एकदा गुरुमंत्र घेतल्यानंतर मग नाना आल्यानंतर गुरुपौर्णिमेला आपण त्यांची पाद्यपूजा करायची, पंचमीला पाद्यपूजा करायची, तर मंडळी बसली असतील तेव्हा नानांची पाद्यपूजा करायची. ती पाद्यपूजा करत असताना गुरु शिष्य परंपरेप्रमाणे आपण नानांना आपण जे करतो ची भावना प्रदान झाली. आणि विशेष म्हणजे नाना आले की आपण त्यांना काहीतरी द्यायचं आहे, ते घरामधल्या एखाद्या वडीलधाऱ्या मांड्यांना आपण कौतुकाने काही द्यावं असं नव्हे, तर त्याच्याबरोबर नानांना देताना मात्र त्यांना काय आवडेल, त्यांना नेमकं काय नेमकं आवडतं, तेच नेमकं काय असावं याचा विचार करावा आणि मग ते त्यांना प्रदान करावं. ही एक वेगळी आवड निर्माण झाली. त्याच्यामध्ये मग हळूहळू असं लक्षात आलं की अनेक गोष्टी नानांच्या आवडीनिवडी जेव्हा आपल्याला कळतात, मग प्रत्येक वेळेस त्यांना काय हवं असेल ते किमान समजणं हे महत्वाचं आहे. कारण पत्रम पुष्पम फलम तोयम हे तर आम्ही नेहमीच ऐकतो की भगवंताला काहीही चालतं, पण भाव जो आहे हा जो महत्वाचा भाग आहे, तो देण्याचा भाव जो आहे, तो देण्याचा भाव सुद्धा मनात असताना नेमकं समोरच्याला खरोखर ते देत असताना काय आपण दिलं म्हणजे त्यांची ती प्रसन्नता आपल्याला जाणवेल, तो आनंद. ह्याचा मग जेव्हा चिंतन मला करत असे केव्हा तेव्हा मला हळूहळू असं लक्षात यायला लागलं, दादांना ते जे आपणाशी भावे ते सद्गुरूशी द्यावे. मग एखादा उत्तम पैकी जर कादंबरी सारखा ग्रंथ मिळाला, म्हणजे खंजन नयना अशी विषयीची कादंबरी, किंवा तुलसीदास मानस का हंस अशी तुलसीदास विषयी यांची कादंबरी त्या काळातल्या, अशा पद्धतीची जर का एखादी सहज जाता येता कुठे कादंबरी सारखं जर वाचायला मिळाली, तर असं वाटायचं की ही आपण नानांना द्यावं हे पुस्तक, किंवा नानांना सांगावं, नाना यात अशा पद्धतीने सूरदासांची कथा सांगितलेली आहे, अगदी आगळ्या पद्धतीने कादंबरी वाचा. तुलसीदासजींची कथा सांगितली आहे. आणि मग नाना सुद्धा कौतुकाने ऐकत असत, वाचवून घेत असत. तर अशा पद्धतीने हळूहळू जेव्हा काही आवड निर्माण होत गेली, त्याच्यामध्ये एक विषय सहज असा लक्षात आला, सेवा आपण म्हणतो आहोत, या सेवेमध्ये आणखीन एक भाग काय महत्वाचा आहे,
तर इंदूरला काय किंवा अनेक ठिकाणी जात असताना अनेक हिंदी भाषी मंडळी आहे. ही मंडळी जेव्हा नानांशी बोलतात तेव्हा जो कोणी बाजूला बसलेला असेल ती व्यक्ती त्याला आपापल्या पद्धतीने मार्तंड महिमा या ग्रंथामध्ये साधारणपणे जे लक्षात आलेला भाग आहे आणि नानांच्या प्रत्यक्ष बोलण्यातून काही ज्या कथा ऐकल्या असतील त्या कथा तो त्याच्या शाब्दिक मर्यादेमध्ये समोरच्या त्या हिंदी भाषिक किंवा अन्य व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ती मंडळी साधारणपणे जर त्यांना मराठीचा काही तसा गंध असेल तर ती मंडळी आम्हाला अजून उत्सुकता आहे म्हणून मग मार्तंड महिमाची मराठी पोथी घेऊन जात असतात. अशा पद्धतीने ती मार्तंड महिमाच्या पोथीवर आधारित किंवा अशी काही कथा रूप वगैरे नानांचं साहित्य त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असू. पण फारसं हिंदी भाषिक मंडळींकरता काहीतरी उपलब्ध करून द्यावं ही फारशी कल्पना तेव्हा नव्हती. ही योगायोगानं मी बऱ्यापैकी हिंदी सुद्धा लेखन करत असल्यामुळे गझल वगैरे लिहून झाली असल्यामुळे हा सुद्धा एक भाग होता. म्हणून जणू काही एक मला वेगळा संकेतच मिळाला की आपण आता याच्या पुढे एक वेगळ्या पद्धतीची साहित्य रचना करावी. आणि कशी करावी तर ती हिंदी भाषेमध्ये करायला हरकत नाही. ही कल्पना डोळ्यासमोर ठेवून आपण काय करावं या विवंचनेत असताना नागपूरच्या त्या काही मंडळींच्या चर्चेमध्ये सहज विषय निघाला की मार्तंड महिमा या ग्रंथाचा हिंदी अनुवाद केव्हा तरी प्रकाशित झाला पाहिजे. आणि मग तो हिंदी अनुवाद जर करायचा असेल तर असा मराठी आणि हिंदी या दोन्हीमध्ये साधारणपणे गती असणारा आणि नानांविषयी सुद्धा साधारणपणे ज्याला माहिती आहे आणि ज्याच्याकडे बरेच वेळा वेळ असतो किंबहुना त्याला वेळ काढता येईल आणि त्यांनी तर काढलाच पाहिजे. प्रेमाने हक्काने सांगता येईल. म्हणून ह्याच्या मंडळींनी अगदी आमच्या वडिलांपासून दादांपासून मी दादा म्हणतो भैया साहेबांना त्यांनी सांगितलं की त्या हिंदी पोथी लेखनाला तूच का सुरुवात करत नाही. मला असं वाटतं त्या गुरुमंत्र घेतल्यानंतरची एक खऱ्या सेवेची सुरुवात ही झाली की त्या पोथीच्या लेखनाच्या प्रारंभापासून झाली असं मी समजतो. आज मला असं सांगायचं आहे की एखादा व्यक्ती किंवा संत चरित्राचं लेखन करतो किंवा त्याच्या मनात अनेक प्रकारच्या भावना असतात. काही मंडळी अपरोक्षपणे संतांचं चरित्र लेखन करतात. पण आज काही संत जे हयात नाही आहे पण त्यांच्या चरित्राचं लेखन करणं आहे. त्यांच्याविषयी माहिती गोळा करायची आणि मग त्यांच्याविषयी माहिती गोळा करून आपल्या शैलीप्रमाणे त्याचं लेखन करणं. हे लेखन करत असताना
त्यातला कुठला अंश हा समोर आपल्या डोळ्यासमोर असतो, त्या पद्धतीने त्या चरित्रातनं बराचसा भाग उलगडत जात असतो. म्हणून मग एखादी व्यक्ती जर का केवळ विद्वान असेल, मग त्या विद्वत्तेचा आपल्याला असणारा स्पर्श हा त्या चरित्रातून दिसत जातो. एखाद्या व्यक्तीचं चरित्र हे अलौकिक असेल, ते अलौकिकत्व कशात आहे, अशा पद्धतीने मग ते चरित्र हळूहळू समोर येत जातं. काही वेळा आपल्या समोर एक असं आगळं चरित्र असेल, ते मंडळींना एखाद्या पोथीसारखं नित्य पारायणामध्ये डोळ्यासमोर असतं, ते फावतं, ते जास्त प्रभावी असतं. त्या पद्धतीने लेखन होत जातं. ते ओळीबद्ध लेखन सुद्धा एक वेगळं स्फुरण होत जातं. आणि काही वेळा काही प्रमाणात माहिती, काही प्रमाणात प्रत्यक्ष श्रवण करून आणि काही वेळा सद्गुरूंची उपस्थिती अशा पद्धतीने जेव्हा लेखन होतं, तेव्हा त्यातून निवडक प्रसंग का असेना, विशिष्ट ठराविक प्रसंग, आणि ग्रंथाची मर्यादा, विशिष्ट शब्दांचा आविष्कार आणि ओवीबद्ध प्रसंगाचं वर्णन, या सगळ्याचा एक ठराविक असा जर का परिमित असा जर विचार केला, तर मग मार्तंड महिमासारखा ग्रंथ प्रत्यक्षात सद्गुरूंच्या समोर तयार होतो. असा ग्रंथ मी प्रत्यक्ष समोर होताना पाहिला, हा माझा पूर्वानुभव होता. त्यामुळे मार्तंड महिमा ग्रंथ लिहिल्यानंतर मग आपण काहीतरी लिहावं किंवा त्या पद्धतीने काहीतरी लिहावं, म्हणून मग मी जे काही लिहिलं ते नानांना दाखवत असे. ते नानांना दाखवल्यानंतर मग एक छोटेखानी 300 ओव्यांचं सद्गुरु महिमा नावाचं एक जणू काही छोटासा प्रकरण ग्रंथ लिहावा. मग त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं त्या पद्धतीने आपण काही श्लोकही टाकावे, कधी आरतीही टाकावी, आपली नाममुद्राही टाकावी वेगळ्या पद्धतीने. अशा पद्धतीने मी ते लेखन केलं. ते लेखन केलं, नानांना दाखवलं. हे लेखन अर्थातच बऱ्याच पूर्वी केलं असल्यामुळे ते मी एकदा नानांना दाखवल्यानंतर अनेक लेख, अनेक कविता, काही स्तोत्रादी संग्रह, तसं आजपर्यंत सुद्धा संग्रहित करून ठेवले. असं ते सुद्धा अनेक वर्ष संग्राह्य करून म्हणून ठेवलं. पण काम आठवण झाली म्हणून सांगायचं कारण की ते पहिलं जेव्हा चरित्र लेखन केलं, मग त्याच्यामध्ये मी स्वतः नानांचा त्या काळामध्ये पहिला जो सोहळा यतिपूजनाचा पाहिला होता, त्या सोहळ्याचं मला उत्कटपणे वाटणारं वर्णन करण्याची जी इच्छा, जे जे मला त्या निमित्ताने आठवण, तेव्हा सांगावं असं वाटत. त्या पद्धतीने मग मी त्यातला तो एक अध्यायाचा भाग म्हणून घेतला. स्वामी महाराजांच्या चरित्राविषयी आकर्षण होतं, त्याच स्वामी महाराजांच्या विषयी एखादा दृष्टांत जणू काही सांगावा म्हणून बाळ देशपांडे यांच्या तोंडून केव्हा तरी ऐकलेली एक हकीकत. सहज काय, तर स्वामी महाराजांचा अधिकार कसा. स्वामी महाराज जेव्हा माडगावहून कुठे बाहेर जर निघाले, भगवान दत्तात्रय हे स्वतः त्यांच्या गणांना
बरोबर पाठवीत असत. तर मला केव्हा तरी ते मी माझा ऐकलेलं. आणि मग पुढे मागे केव्हा तरी ग्रंथामधून त्याचा संदर्भ असेल की महाराज झपाझप पुढे पायी चालले आहेत. समोर 2-3 बैलगाडीवाल्या मंदपणे आरामशीरपणे रेंगाळत चालले आहे. आणि दत्तप्रभूंच्या त्या गणांना हे त्यांचं रेंगाळणार ते चालणं आणि महाराजांना होत असणारा उशीर हे सहन झाले नाही, म्हणून ते गाड्या बाजूला फेकल्या गेल्या. त्या गाडीवाल्यांना कळलंच नाही की नेमकं असं झालं काय. या गाड्या बाजूला फेकल्या गेल्या कशा काय. सरळ चालताना महाराजांना ते उमगलं. मग महाराज त्या पावली परत फिरले. मग जेव्हा त्यांनी दत्ताला प्रार्थना केली, भगवान दत्तात्रेयांना, तेव्हा दत्ताने सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आमचे गण पाठवले होते, त्यांचं हे काम आहे. ही जी त्या काळामध्ये मला एका आगळ्या वेगळ्या योगी अशा संतांची आणि माझ्या गुरूंच्या गुरूंची, सद्गुरूंची, परात्पर गुरूंची आवडलेली कथा, ती कथा मग त्या अनुषंगाने नानांचं यतिपूजन आणि त्याच्यात नंतर मग या दोन संतांचे व्यवहार कसे चालत असतील, वेगवेगळ्या ठिकाणचे दोन संतांचे, म्हणून तो बापूराव महाराज आणि नाना महाराजांचा भेटीचा प्रसंग त्या पद्धतीने साधारणपणे माझ्या भाषेमध्ये तेव्हाच्या भावनेने 300 ओव्यांचं एक साधारणपणे मी जेव्हा एक छोटस काव्य तयार केलं होतं, सद्गुरु महिमा. मग त्याच्यामध्ये जयदेवम जयदेवम वंदे अत्रेयम गुणो दत्तात्रेयम पालित भुवनत्रेयम जयदेवम जयदेवम हरित हस्ते त्रिशूलम वास्तव्यम लोलम मृगमद शोभित भालम भस्मांगरागोज्जलम. त्या पद्धतीने संस्कृत मध्ये सहजपणे केलेली स्तुती किंवा आपले ते सद्गुरू आणि नाना यांच्या परंपरेच्या सुरुवातीला नमनाचा म्हणून श्लोक तो यद दिव्यपाद सेव्यमत यद ब्रह्मस्वरूपम श्रीभत वासुदेवम जगत्प्रभो यत पालकम सर्वभक्तानां योगिनां योगित्वं गुरो यत आकाशे मार्तंडो तम धारितम ज्ञानिनां नानारूपधरम त्रिभुवनमितम अत्रेयम पाहिमाम. अशा पद्धतीने अपेक्षितपणे झालेला श्लोक त्यात वासुदेव नावाने स्वामी महाराजांची स्तुती दिसून येते. त्यात मार्तंड नानारूपधरम अशा नावाने नानांची ही स्तुती येते. ते म्हणून भगवान दत्तात्रेयाची स्तुती दिसते. असं ते जे काव्य जेव्हा माझं लिहिलं गेलं, मी नानांना वाचून दाखवलं, त्याचं मला स्मरण झालं. ते स्मरण झाल्यानंतर मग मी उत्साहाने या कार्याला हाती घ्यायला सुरुवात केली. आणि एखादं कार्य जर आपण हाती घ्यायचं असेल तर करता करविता दत्त मी तो निमित्तेची केवळ, ही भावना समोर ठेवून जर आपण ते कार्य करायला लागलो तर आपल्याला पुढे पुढे कसा स्वतः सद्गुरू सहाय्य करता होत जातो, त्या मला या ग्रंथलेखनापासूनच अनुभव यायला लागला. तेव्हा या ठिकाणी पुढे हा ग्रंथलेखनाचा प्रवास कसा सुरू झाला आणि नंतरचा पुढचा नागपूरचा भेटीचा वृत्तांत याबद्दल औत्सुक्य इथेच ठेवून आज या विषयाला मी
अल्पविराम देतो. सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त.